सुद्धा कृपया नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी मैदानात दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचंय। या सर्व सामन्यासाठी आपल्याला आर्थिक स्वरूपात ज्यांनी योगदान दिले ते श्री दत्तात्रय रुपये बाळूदादा साळवी आमचे स्थानिक नगरसेवक। आपण बाळूदादा 2025 चालू आहे, 2030 पर्यंत 2035 पर्यंत आपणच या प्रभागाचे नगरसेवक राहाल हे आम्ही निवखलवासी तुम्हाला ग्वाही देतो। झोपू नका, ही नक्की ग्वाही देतोय। एकदा कार्यकर्त्यांना मंडळाच्या सर्व सदस्यांना मी विनंती करतोय की आपल्याला सर्वांना या स्पर्धेसाठी जे मोलाचं योगदान बाळूदादा यांच्यासाठी जोरदार टाळ्या उचलू दे। मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना कौशल पवार असतील, ऋषिकेश भाटकर, जरा जोरदार टाळ्या होते। बाळूदादा दरवर्षी आपल्याला जोरदार योगदान देतात आहेत। गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे। लाईनमनने आपली जागा घ्यायची आहे। सर्व लाईनमन आपली जागा घ्यायची आहे। हा सेमीफायनलचा सामना आहे, त्यामुळे लाईनमननी आपली जागा घ्यायची आहे आणि आपलं काम व्यवस्थित करायचं आहे। हा होणारा सेमीफायनलचा दुसरा सामना ऑल पटोणे विरुद्ध ऑल सोमेश्वर। धन्यवाद ओंकार तोडणकर यांनी सो खर्चाने आम्हाला खाण्यासाठी मंचुरियनचे पीस आणले। या सामन्यासाठी मेन पंच म्हणून काम पाहत आहेत ते अमेय बारगोडे आणि लेग अंपायर म्हणून काम पाहत आहेत ते ऋषिकेश भाटकर। या सामन्याचा सेमीफायनलच्या सामन्याचा पहिला चेंडू जरा एक मिनिट पंच, सर्व लाईनमननी जागा घ्यायची आहे। लाईनमननी जागा घ्यायची आहे, कोणी थांबायचं नाही जागेवरती। सेमीफायनलचा सामना आहे, लाईनमननी जागा घ्यायची आहे, कोणी थांबायचं नाही जागेवरती। अजून लाईनमनची गरज आहे, लाईनमननी जागा घ्यायची आहे। स्थानिक मुलांनी लाईनमन म्हणून तेजस गावाळी असतील, साहिल दुधवडकर असतील, श्रेयस सनगरे असतील, सनी सनगरे असतील यांनी लाईनमनची व्यवस्था घ्यायची आहे। सोम भाटकर याचा पहिला चेंडू
पंच अमेय बारगुळे व्हाईट बॉलचा इशारा देणे. या एका धावेने संघाच्या धाव संख्येत भर पडते आहे. संघाची वाढती धावसंख्येचा आलेख 1 2 झालेत. पुन्हा एकदा 16 पुढचा चेंडू आणि या 4 धावा. कॅमेरामन आपला बॉस कॅमेरा वाचवायच्या तयारीत. संघाची धाव संख्येमध्ये भर. संघाची धाव संख्या झाली 6. सोम भटकर सुंदर चेंडू होता. कोणतेही धाव नाही. चेंडू निर्धाव जातोय. पुन्हा एकदा सोम सामना करतोय तो जोरदार. या 4 धावांनी संघाच्या धावसंख्येत भर पडली. संघाची धावसंख्या झाली 10. फिरोज मगाशी पायाला दुखापत झालेला फलंदाज त्याच जोमाने त्याच उमेदीने खेळतोय. 2 चौकार असे त्याने फिरोजने लावलेत आहेत. पलटवणे संघाकडनं ओपनिंग साठी फिरोज गोलंदाज आहे तो सोहम. पुन्हा एकदा फिरोज सामना करतो. फिरोज जोरदार माझ्यावर कोणतेही धाव. चेंडू निर्धाव जातोय. पुढचा सोहम याचा पुढचा चेंडू सामना करतो फिरोज. सुंदर फटका. 4 धावा. या संघाची धावसंख्या 14. ऑल सोमेश्वर संघ ऑल पडणार संघाची संख्या धावसंख्या 14. सोहम याचा पुढचा चेंडू सामना करतोय फिरोज. सुंदर अशी फलंदाजी करताना फिरोज आतापर्यंत 3 चौकार मारले आणि 1 धाव मिळते. या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती बिनबाद 15 धावा. शिवगर्जना क्रिकेट क्लब निवखोल आयोजित नवलाई पावणा मित्रमंडळ शिवगर्जना चषक 2025. आजचा हा सेमीफायनलचा दुसरा सामना ऑल पलटवणे विरुद्ध ऑल सोमेश्वर. या दोन्ही संघामध्ये अटीतटीचा सामना. या पहिल्या षटकामध्ये एका षटकानंतर बिनबाद 15 धाव संख्या झाली आहे. या आतापर्यंत सर्व सामन्याचे सूत्रसंचालन करणारे पिंट्या मांजरेकर हे अल्पपहार घेण्यासाठी गेले असल्यामुळे या सामन्याचं सूत्रसंचालन मी स्वतः सनी दुधवडकर करत आहे. सामना करतोय तो गोलंदाजी करताना अर्णव. सामना करतोय तो अशफाक. पुन्हा एकदम सुंदर फटका. 4 धावा अशफाकच्या बॅट मधून निघालेल्या अर्णव याच्या चेंडू वरती. पुन्हा एकदा अर्णव जोरदार मारण्याचा प्रयत्न. 1 धाव. एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते आहे. पुन्हा एकदा अर्णव याचा पुढचा चेंडू. तिसरा चेंडू अर्णव याचा सामना करतो तो पंचांचा निर्णय अंतिम राहील आणि पंचांचा निर्णय अंतिम राहील. गडी बाद होतोय. 1 गडी बाद होतोय. हा पुढचा साई. अर्णवचा सुंदर चेंडू होता. पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा 4 धावा. साई आपण गोलंदाजी पण चांगली करताय पण तेवढ्याच रन देताय. अर्णव आपण गोलंदाजी छान करताय पण तेवढ्याच रन देताय. पुन्हा एकदा अर्णव. सुंदर चेंडू होता. चेंडू निर्धाव जातोय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू अर्णव याचा आणि हा यष्टीचित होतोय. साई या
2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 2 गडी बाद. चोवीस धावा. सुंदर अशी गोलंदाजी करताना अर्णव होता. त्याने 2 गडी या षटकामध्ये बाद केले, पण तेवढ्याच त्यांनी रन पण दिल्या ऑल सोमेश्वर ऑल पलटवणे संघाला. मी गोलंदाजी नाव संचित. अतिशय छोट्या वयाचे असे गोलंदाज दिसत संचित. बघूया काय जादू करतोय संचित. छोटासा संचित आणि मोठासा फिरोज. सुंदर बॉल होता, अडवण्याचा प्रयत्न केला आणि 9 बॉल आणि 4 धावा एकूण 5 धावाने संघाच्या धावसंख्येत भर पडते आहे. संचित, छोटासा संचित आणि मोठासा फिरोज. संचित तू बॉल आपटतोस आहेस, पण तुझा बॉल स्टंप पर्यंत होते आणि फिरोजचा जर तू. सुंदर चेंडू होता आणि 1 धाव जाते. सुंदर अशी गोलंदाजी करतोय संचित. पंचांच्या उजव्या हाताने मारा करतोय संचित. सामना करतो तो फिरोज. सुंदर असा चेंडू होता. कोणती धाव नाही, चेंडू निर्धार होतो. फिरोज याला मंत्रमुग्ध करून ठेवलंय ते संचित याने. 4 चेंडू शिल्लक राहतात संचितेचे. पुन्हा एकदा वाईट बॉलचा इशारा आणि अतिरिक्त धाव, अशा 2 धावा सोहम विकेट किपर यांच्याकडनं काहीसे गचाळ असे क्षेत्ररक्षण करण्यात आलेले आहे आणि हे एका अतिरिक्त धावेने या आणि एका वाईटच्या धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते आहे. पुन्हा एकदा संचित सामना करतो तो फिरोज. सुंदर असा फटका मारण्याचा प्रयत्न करतो, पण कोणती धाव, चेंडू निर्धार जातो. नक्कीच संचित याने फिरोजला मंत्रमुग्ध केलंय. एकच चौकार टाकलाय तो फिरोज याने, जो फिरोज आक्रमक असा होता. पुन्हा धाव, कोणती धाव आहे, बघूया काय होतंय. 1 धाव घेण्यात यशस्वी ठरला फिरोज. आणि आप्पा म्हणत होतो संचित काय करतोय. संचितने तर फिरोजला मंत्रमुग्ध केलं. फिरोजला एकच चौकार मारायला दिला फक्त. संघाची धाव 33. 2 चेंडू शिल्लक. आप्पा एक जुना जाणता खेळाडू ज्याने निवखोलच्या ग्राउंडवर आपलं नाव मोठं केलं आहे. सुंदर गोलंदाजी केली आहे संचित याने या आपल्या षटकामध्ये. पुन्हा एकदा संचित. काय बॉल आपटतोय, काय बॉल टाकतोय. चौकार. या 4 धावेने 3 षटकाच्या समाप्तीनंतर या ऑल पलटवणे संघाची धावसंख्या होते ती 37. सुंदर अशी गोलंदाजी केली संचित याने आपल्या षटकामध्ये 13 धावा दिल्या. पण फिरोज सारख्या मोठ्या फलंदाजाला त्याने एकच चौकार मारायला हे दिला. कारण मी आल्यापासून बघतो, मी काय जास्त अंडरआर्म क्रिकेटचा शौकीन नाही, पण माझ्या गावाची ट्रॉफी आहे, माझा जन्म या गावात झाला म्हणून मी आलो आणि ते कॉमेंट्री करतोय.
पुन्हा एकदा पुढचा चेंडू, सुंदर असा फटका, 4 धावा, पाण्यामध्ये चेंडू जाईल. चेंडूमध्ये कोणताही बदलाव न घेता अंकुराच्या पहिल्या चेंडूवरती शानदार असा चौकार मारलाय फिरोज याने. पुढचा चेंडू अंकुराचा सामना करतो तो फिरोज. चेंडू होता, चेंडू निर्धाव जातोय. चांगला चेंडू होता, फिरोज याने याचा फायदा उठवला नाही. मला वाटलं फिरोज तू दणकवून देशील, पण नाही, कोणती धाव नाही, चेंडू निर्धाव जातोय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू अंकुर याचा, पंचांच्या उजव्या हाताने मारा करतोय तो अंकुर, सामना करतोय तो फिरोज. वाईट चेंडूचा इशारा, तेवढंच सुंदर असं क्षेत्ररक्षण कीपरकडनं अतिरिक्त धाव त्यांनी दिलेली नाही आहे. आप्पा फिरोजशी सल्लामसलत करताना कोणताही चेंडू निर्धार जायला देऊ नकोस, तुला मारायचा आहे हे तुझं लक्ष आहे, असं कान मंत्र देत होतो आप्पा. गोलंदाजी करतो तो अंकुर, सामना फिरोज. पुन्हा एकदा जोरदार मारा, सुंदर असं क्षेत्ररक्षण. संचित याचा असा छोटासा गोलंदाज, त्याने बांबू बनवलेला अर्ण होतो. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा, एका धावेने अतिरिक्त धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. 44. पुढचा चेंडू अंकुर याचा, सुंदर फटका, 4 धावा, फिरोज वापस आ गए. फिरोज 4 धावा दिला फिरोज याने आपल्या खणखणीत बॅट मधून. संघाची धावसंख्या 48. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकामधील अंकुर याचे. बघ्या, फिरोज स्वतः वैयक्तिक खेळतोय. 27 धावसंख्येवरती. पायाला दुखापत होऊन सुद्धा स्प्रे मारून पायावरती उपचार करून खेळताना फिरोज, जोरदार फटका. या 4 धावांनी संघाच्या धावसंख्येत भर पडते. 52. अजून 1 चेंडू शिल्लक आहे. बघूया, संख्या 56 होते की 52 राहते. या सेमीफायनलच्या पहिल्या इनिंग मधला शेवटचा चेंडू फेकतोय तो अंकुर, सामना करतो तो फिरोज. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा, पंच अमेय बारगोडे यांच्याकडनं. एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. अंकुर याचं हे षटक असं महागडं पडलंय. 4 धावा. 4 षटकांच्या समाप्तीनंतर ऑल पलटवणी संघाच्या धावसंख्या झाली ती 57 धावा. 58 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय ते ऑल पलटवणी संघाने ऑल सोमेश्वर संघाकडे. 58 उद्दिष्ट. पुन्हा एकदा मी स्पर्धेकरता ज्यांनी आर्थिक स्वरूपात आम्हाला योगदान दिलंय, मी त्यांचे आभार मानतोय. बाळूदादा साळवी असतील, आगाशे मॅडम असतील, सागर दादा असेल, अनंत दादा शिंदे असतील, नाईक पुढचे शकूर शेठ असेल, सुदेश दादा मयेकर असेल, किरण दादा भाटकर असतील, आशिष शेठ कुसुम असतील, सस्मित शेठ पवार असतील, अजिंक्य विचारे असतील, आशिष मिरजकर असतील, मनोज किरवे असतील, प्रमोद आगाशे असतील, श्री शर्मा साहेब असतील आणि श्री भाई वेंगणकर साहेब असतील, या सर्वांचे मी ते मनपूर्वक आभार मानतो की दरवर्षीप्रमाणे आपण आम्हाला या स्पर्धेसाठी जे मोलाचे योगदान दिलं, या सर्वांचे मी ते आभार मानतोय. या पुढच्या सूत्र समालोचनासाठी मी पिंट्या मांजरेकर यांना आमंत्रित करतोय, कारण त्यांचं जेवण देखील झालेलं आहे, त्यांनी मोठासा ढेकर देखील दिलेला आहे. त्यामुळे जे उद्दिष्ट आहे आणि त्यांचं जे सूत्रसंचालन आहे ते माझ्यापेक्षा पण देखील एक 10 पटीने चांगलं आहे. त्यामुळे मी यापुढचं सूत्रसंचालन करण्यासाठी आमंत्रित करतो पिंट्या मांजरेकर यांना. पिंट्या मांजरेकर या.
तर 58 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. यावेळेस मात्र ऑल सोमेश्वर या संघाला सलामीची जोडी यावेळेस मात्र दाखल झाली. या ठिकाणी ऑल सोमेश्वर संघाची ओमकार तारली तसेच सोहम भाटकर. तर पहिलं षटक घेऊन यावेळेस मात्र परटोना एक्सप्रेस गोलंदाज सज्ज असेल. व्यवहार म्हणजे बबलू पवार गोलंदाजी मार्कवर सज्ज. पहिलं षटक घेऊन यावेळेस मात्र पहिला चेंडू डॉट फेकला जातोय. तब्बल 58 धावांचं लक्ष असेल. दुसरा सेमीफायनलचा थरार आपण पाहतोय. अंतिम फेरीत दाखल होणारा यावेळेस मात्र निश्चितपणे पहिला संघ देखील ठरला होता. शिवगर्जना नेवकल संघ स्थानिक संघ असेल. यावेळेस पुढील चेंडू यावेळेस देखील टॅपचा प्रयत्न. चेंडू जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये एका धावेसाठी. या एका धावेनंतर धावसंख्या गुण खात्यामध्ये होते 1 धाव. खातं उघडतो संघ तसेच वैयक्तिक खातं मात्र सोहमच्या माध्यमातून या ठिकाणी ओपन केले जाते. तर यावेळेस मात्र बबलू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल. वेगवान चेंडू वेगवान फटका आणि तदनंतर मात्र केला गेला हा अप्रतिम असा यावेळेस मात्र क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न साई संघाच्या माध्यमातून. खरोखरच चांगला प्रयत्न होता परंतु चेंडू जातोय थेट सीमा पार चौकार. धावसंख्या होते 5 धावा. 5 ही धावसंख्या आपण पाहतोय गुण खात्यामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती परटोना एक्सप्रेस बबलू पवार सज्ज असेल. आग ओकणारी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून सातत्याने केली जाते. यावेळेस मात्र पंचांच्या माध्यमातून इशारा येतोय यावेळेस मात्र वाईट चेंडूचा आणि त्यानंतर धावसंख्या होते 6. 58 धावांचं लक्ष घेऊन मैदानावरती उतरलाय. यावेळेस मात्र ऑल सोमेश्वर हा संघ तगडा संघ असतील. दोन्ही संघांचा जर विचार केला तर मातब्बर संघ म्हणून ओळखले जातात. षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय. धावसंख्या असेल ती म्हणजे 6 धावा. यावेळेस देखील वेगवान चेंडू होता. चांगलं विकेट किपिंगचं काम आपण पाहतोय फिरोज सिंदगीच्या माध्यमातून. पंचांचा इशारा देखील येतोय. यावेळेस मात्र वाईट चेंडूचा आणि त्यानंतर धावसंख्या देखील होते ती म्हणजे 7 धावा. अजूनही षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय. फिरोज याचा पुढील चेंडू खेळण्यात बबलू याचा पुढील चेंडू यावेळेस मात्र निश्चितपणे पंचांचा इशारा येतो. चेंडू जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये एका धावेसाठी. या एका धावेनंतर धावसंख्या होते 8 धावा. षटकातील अखेरचा चेंडू शिल्लक. बबलू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल. 58 धावांचं लक्ष असेल अजूनही सामना जिंकण्यासाठी. धावसंख्या होते 8. अजूनही 50 धावांची आवश्यकता. एकोणीस चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय आणि 50 धावांची आवश्यकता असेल. चांगलं षटक आतापर्यंत हाताळलंय बबलू पवारने. मोठे फटके खेळण्यापासून सोहमला थांबवलं असेल. बबलू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल. फुलटॉस चेंडू होता भेरकावला जातोय. पंचांचा देखील कॉल. यस नो +1 माफ करा नो +4. 5 धावा मिळत आहेत. या 5 धावांनंतर धावसंख्या होते 13. चुकीची गोलंदाजी हाताळली गेली बबलूच्या माध्यमातून. यावेळेस देखील टॅपचा प्रयत्न थोडासा फसला. चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेस मात्र जखमी वाघ देखील यावेळेस मात्र चांगलं क्षेत्ररक्षण करताना दिसतो तो म्हणजेच फिरोज सिंदगी ज्याच्या माध्यमातून अप्रतिम क्षेत्ररक्षण. षटक पहिलं समाप्त होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 13 धावा. अजूनही 45 धावांची आवश्यकता असेल. येणारे चेंडू असतील ते 18 चेंडूंचा खेळ या ठिकाणी शिल्लक राहतोय.
आणि 18 चेंडूमध्ये 45 धावांची मोहर लावावी लागेल यावेळेस मात्र ऑल सोमेश्वर या संघाला. डावखुरा फलंदाज ओमकार तारली यावेळेस मात्र स्ट्रायकिंग एंड वरती सज्ज असेल. यावेळेस मात्र विकेटचं पतन होतंय. पहिला धक्का बसतोय ऑल सोमेश्वर संघाला. मोठी सफलता प्राप्त करतो तो फिरोज सिंदगी, ज्याने मगाशी बॅटिंग करत असताना चौकारांचा पाऊस पडला होता. तो यावेळेस मात्र फिरोज सिंदगी निश्चितपणे चांगली गोलंदाजी देखील करताना दिसतोय. तर नवीन बॅटर निश्चितपणे यावेळेस दाखल केला जातोय तो संकेत राजवाडकर उर्फ गुंड्या. 17 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय. जिंकण्यासाठी पाहिलं गेलं तर 45 धावांची आवश्यकता असेल. फिरोज सिंदगी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल. यावेळेस टॅपचा सुरेख असा फटका, चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. येतोय चौकार. या चौकारानंतर धावसंख्या होते ती म्हणजे 17 धावा. 17 ही धावसंख्या आपण गुण खात्यामध्ये पाहतोय. शानदार फलंदाजीचं प्रदर्शन आपण यावेळेस पाहतोय. संकेत राजवाडकरच्या माध्यमातून सेमीफायनलचा मोठा थरार आपण पाहतोय. एक हाय व्होल्टेज सामना पाहतोय. एकी बाजूला असेल तो रत्नागिरी शहर भागातील ऑल पोर्टोली संघ, तर दुसऱ्या बाजूला असेल ग्रामीण भागातील ऑल सोमेश्वर संघ. यावेळेस देखील चांगलं कमबॅक केलं जातंय. या ठिकाणी मात्र फिरोजच्या माध्यमातून पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर फिरोज सिंदगी सज्ज. स्ट्रायकिंग एंडवरती संकेत राजवाडकर सज्ज असेल. संकेत विरुद्ध आपण लढत पाहतोय फिरोज सिंदगी या दुसऱ्या षटकामध्ये. यावेळेस टॅपचा सुरेख फटका भिरकावलाय मिड ऑफच्या डोक्यावरून आउट ऑफ द पार्क. चौकार. या चौकारानंतर धावसंख्या होते 21. 21 धावा. 21 धावसंख्या गुण खात्यामध्ये आपण पाहतोय. यावेळेस देखील भिरकावण्याचा प्रयत्न मनुष्य तप असेल, ज्याच्या माध्यमातून चेंडू रोखला जातोय. एका चेंडूचा खेळ शिल्लक राहतोय. या षटकातील धावसंख्या असेल ती म्हणजे 21 धावा. 21 म्हणजेच 21 धावसंख्या आपण पाहतोय गुण खात्यामध्ये. 13 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय. 37 धावांची आवश्यकता असेल. येणारे चेंडू शिल्लक असतील या ठिकाणी मात्र 13 आणि जिंकण्यासाठी मात्र 37 धावांची आवश्यकता असेल. यावेळेस मात्र निश्चितपणे षटक समाप्त होते या ठिकाणी दुसरं, आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 21 धावा. 2 षटकांचा खेळ शिल्लक राहतोय म्हणजेच उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय आणि जिंकण्यासाठी मात्र या ठिकाणी 37 धावांची आवश्यकता असेल. संजय उर्फ भाऊ तोडणकर यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत असेल नवलाई पाहुणे मित्रमंडळाच्या वतीने. तर सागर निबाते मॅन फ्रॉम वडालाचा हा स्टारकाचा खेळाडू. पहिला चेंडू यावेळेस मात्र बीट होतोय. बॅट आणि बॉल यांचा योग्य संपर्क येत नाही. आता समीकरण शिल्लक राहतंय ते म्हणजे या ठिकाणी 11 चेंडू आणि 37 धावा. यावेळेस टॅप करायचा प्रयत्न, चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. या एका धावेनंतर धावसंख्या होते ती म्हणजेच 22 धावा. अजूनही 36 धावांची आवश्यकता असेल. पंचांचा इशारा येतोय. वाईट चेंडू. धावसंख्या होते 23 धावा. अजूनही 35 धावांची आवश्यकता. यावेळेस टॅपचा सुरेख असा फटका चौकार ठोकला जातोय. यावेळेस मात्र सोहमच्या बॅट मधून या चौकारानंतर धावसंख्या होते 27 धावा. अजूनही 31 धावांची आवश्यकता. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय आणि सामना जिंकण्यासाठी 31 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 31 धावा. यावेळेस देखील चौकाराची मोहर लावली जाते. सोहम ची बॅट मात्र बोलू लागते चौकार. या चौकारानंतर धावसंख्या होते 31 धावा. अजूनही 27 धावांची आवश्यकता. येणारे चेंडू असतील 8 चेंडू 27 धावा. यावेळेस देखील ठोकला जातोय चौकार. या चौकारानंतर धावसंख्या होते गुण खात्यामध्ये ती म्हणजे 35 धावा. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतो. 23 धावांची आवश्यकता असेल. सागरवरती चढवला जातो हल्ला. कुठेतरी आयकॉन खेळाडू थोडासा महागडा ठरताना दिसतोय ऑल पोर्टोली संघासोबत, कारण
तर तसंही संघासोबत देखील सामना झाला होता. प्रतीकच्या माध्यमातून चौकारांची आताचीबाजी आपण पाहिली होती. तब्बल 19 धावा सागरने खर्च केला. हे षटक देखील महागडं सागरसाठी ठरतंय. पाहूया सागर या अखेरच्या चेंडूवरती कमबॅक करतो का, की यावेळेस मात्र सोहम भाटकर हावी ठरतो. अजूनही 23 धावांची आवश्यकता. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतो. षटकातील अखेरचा चेंडू शिल्लक आणि सामना जिंकण्यासाठी मात्र निश्चितपणे अजूनही 23 धावांची आवश्यकता असेल. यावेळेस देखील टॅपचा सुरेख फटका. स्ट्राईक रोटेट केली जाते. स्ट्राईक आपल्याकडे खेचण्यात यशस्वी होतोय तो यावेळेस मात्र सोहम. आणि यावेळेस मात्र 3 षटकांची समाप्ती होते आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 36 धावा. येणारे चेंडू असतील 6. जिंकण्यासाठी 22 धावांची आवश्यकता असेल. 6 चेंडू 22 धावा म्हणजे जवळजवळ सर्व चौकारांची आवश्यकता असेल. 6 चेंडूवरती 6 चौकार ठोकावे लागतील या ठिकाणी हा सामना जिंकण्यासाठी. यावेळेस मात्र ऑल सोमेश्वर या संघाला तर तब्बल क्रिकेटमध्ये 20 वर्षापेक्षा जास्त काळजीने घालवला तो यावेळेस मात्र कैलास उर्फ आप्पा शिर्के दाखल केला जातोय. 2 दशक ज्याने अंडरआर्म क्रिकेटवरती अधिराज्य गाजवलं तो आप्पा शिर्के यावेळेस मात्र चांगल्या फॉर्मात अजूनही असेल. या 2025 मध्ये देखील चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी करताना दिसतोय. जबाबदारी असेल मोठी, परंतु पाहूया पूर्ण होते का. पहिल्या चेंडूवरती पहिला प्रहार. यावेळेस मात्र सोहमच्या बॅट मधून धावसंख्या होते 40 धावा. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतो. जिंकण्यासाठी अजूनही 18 धावांची आवश्यकता. येणारे चेंडू असतील 5. जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता. अतिशय रंगतदार अवस्थेत चालू असलेला हा सामना असेल. पाच चेंडूचा खेळ शिल्लक राहतोय आणि 18 धावांची आवश्यकता असेल. कैलास उर्फ आप्पा शिर्के गोलंदाजी मार्क वरती सज्ज असेल. यावेळेस टॅपचा प्रयत्न. चेंडूचा प्रवास असेल डिक्लेरेशन झोन मध्ये. पंच डिक्लेअर आहे का? येस, पंचांच्या माध्यमातून एका धावेचा इशारा आणि त्यानंतर धावसंख्या होते 41 धावा. यावेळेस मात्र पंचांचा इशारा या ठिकाणी येतोय. वाईट चेंडू. धावसंख्या होते 42 धावा. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय आणि 16 धावांची आवश्यकता असेल. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय. 16 धावांची आवश्यकता असेल. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. यावेळेस मात्र पंचांचा इशारा येतोय. एका धावेचा. धावसंख्या होते 43 धावा. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. 15 धावांची आवश्यकता असेल. यावेळेस मात्र 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 15 धावांची आवश्यकता. आप्पा विरुद्ध या ठिकाणी मात्र सोहम अशी लढत आपण पाहतोय. यावेळेस मात्र बोल्ड आउटच्या स्वरूपात माघारी परतावं लागतं या ठिकाणी सोहम भाटकरला. पारड जड असेल यावेळेस मात्र ऑल परटवणे या संघाचं. तगडा संघ रत्नागिरी शहर भागातील ऑल परटवणे. तर 2 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिला आहे. यावेळेस देखील निश्चितपणे डॉट चेंडू असेल. एका चेंडूचा खेळ शिल्लक आणि जवळजवळ 15 धावांची आवश्यकता असेल. औपचारिकता बाकी या सामन्याची. पंचांचा इशारा. वाईट चेंडूचा. धावसंख्या होते 44 धावा. 14 धावांची आवश्यकता. आणि यावेळेस मात्र अंतिम फेरीत दाखल होणारा दुसरा संघ ठरतोय ऑल परटवणा हा संघ. तर पहिला संघ ठरला होता शिवगर्जना निवखोल. त्यानंतर अप्रतिम असा विजयोत्सव साजरा केला जातोय ऑल परटवणे संघाच्या माध्यमातून. लाजवाब अशी बॅटिंग आपण पाहिली होती. फलंदाजी पाहिली ती फिरोज सिंदगी यांच्या माध्यमातून. बऱ्याच गोलंदाजांची ज्याने जिंदगी बर्बाद केली असा हा फिरोज सिंदगी. तब्बल 35 धावांची वैयक्तिक खेळी करणारा